अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, ते तिचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरील टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठवणी, बहुत वर्जिले सेवकांनी परी न मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले ते राज स्वेच्छेने. तेथे एका विद्ध होता, तो करिता याची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळाप्याच्या गृहाप्रती, स्वामीसी जाणून या ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर. योग यागाधिक काही चोळप्याने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखुन्या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्याच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतरी, दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राजा पदाधिकारी मालजी राजे गादीवरी, दक्ष असूने कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्याच्या गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, रूपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय वाणी, गावात यती येऊने फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊन लवलाई भेटू तया ऐतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ते पुढे ठेली, सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जळली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पावली वंदिली, षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती रूपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेश. तृतीय अध्याय गोडा.